मागच्या वेळेला मी विचारलं होतं की पावटं सोलायचं काही गॅजेट असेल तर सांगा, तर काही कमेंट होत्या की ज्याला आवडतात त्यालाच बस सोलायला घेऊन बसायचं. मग काय त्या कमेंट मी कारभाऱ्यांना दाखवल्या आणि जबरदस्ती करून सोलायला घेऊन बसले आणि त्यांनी काय केलं, टुचूक टुचूक करून सगळ्या किचनमध्ये सगळे पावटे उडवून ठेवले. वरून म्हणत होते की टाइमपास करायला चांगलं आहे. अरे देवा, म्हटलं भगवंता. तर तुमच्या लक्षात आलं असेल मंडळी की आज आपण काय बनवतोय. तर मी एक कुकर घेतला, त्याच्यामध्ये तेल घातलं, जिरं, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, कांदा घालून मीठ घालून परतून घेतला, टोमॅटो घातलं, ते सुद्धा चांगलं परतून घेतलं. नंतर आपला घरगुती मसाला आणि थोडासा गरम मसाला घातला, वाल घातले किंवा पावटे म्हणतो आपण मोड आलेले ते घातले, छान हलवून घेतलं. आणि इंस्टाग्रामला मी हळदीचा ट्रेंड केला होता, त्याचं पाणी वाया जाऊ दिलं नाही, ते ग्लासभर याच्यामध्ये घातलं. छान झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकरची वाफ गेली की सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची आणि मस्त हलवून घ्यायचं. वालाचं बिरडं किंवा वालाची भाजी म्हणा छान अशी तयार आहे. भात आणि चपाती सोबत खाता येईल आणि कढईपेक्षा कुकरमध्ये पटकन होते म्हणून कुकरमध्ये केली. चला तर मंडळी, जेवायला या.